ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC अंतर्गत होणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता गट अ आणि गट ब जाहिरात क्रमांक 114, 115 या संदर्भातील उर्वरित विषयाचे अभ्यासक्रम कधी येतील, त्याबरोबरच अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा अभ्यासाची त्रिसूत्री काय आहे, त्याचबरोबर तो अभ्यासक्रम कधी येईल, परीक्षा कधी होणार आहे आणि पुढचे टप्पे कशा पद्धतीने असतील आणि ते कशा पद्धतीने योग्य अभ्यासातून योग्य मार्गदर्शनातून आपण ते टप्पे यशस्वीपणे पूर्ण करू शकू, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर या परीक्षेसंदर्भात जे विद्यार्थी तयारी करत आहेत, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांना देखील हा व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करायला पाठवायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्याबरोबर सातत्यानं जोडलं जाण्यासाठी तुम्ही याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, पण त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या लिंक दिलेले आहे. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा आपलं गुगल प्ले स्टोरवरील ॲप आहे, ज्यावर सेटनेट परीक्षेसंदर्भातील वेगवेगळे कोर्स आहेत. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता गट अ ब याचे देखील कोर्सेस आपण मागच्या 1.5 महिन्यापासून सुरू केलेले आहेत. त्याचं देखील कोर्सेस त्या ठिकाणी ॲपवर उपलब्ध आहेत. चला तर आपण सुरुवात करूया चर्चासत्राला. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही 9689047738 या क्रमांकाला संपर्क साधू शकता. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं, याच लोगोचं ॲप आहे ऑल एक्झाम कट्टा, ज्यावर आपण पूर्ण विषय जे MPSC अंतर्गत 33 विषयाची जी परीक्षा होणार आहे, त्या सर्व 33 विषयाचे तुम्हाला अभ्यासक्रम या ग्रुपवर, म्हणजे आपण एक 555 रुपयाचा कोर्स सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण सर्व विषयाचे तुम्हाला तुमच्या विषयाचे अभ्यासक्रम मिळतील. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवे आहेत त्या लँग्वेजमध्ये, त्याच्या जोडीलाच तुम्हाला त्याच्याबरोबर त्या तुमच्या विषयासाठी संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे तुमच्या अभ्यासक्रमानुसार त्याचं मार्गदर्शन केलं जाईल. आणि प्रत्येक रविवारी तुमच्या अभ्यासासंदर्भात काही शंका असतील तर त्याचं आपलं डिस्कशन सेशन, डाऊट सेशन आपण ठेवणार आहोत. जे जर ज्या विषय, म्हणजे हे 5 विषय आपण पूर्ण कोर्स आहे आणि हा विषय 5 बाकीच्या 28 विषयाचा मार्गदर्शन कोर्स आपल्या ॲपवर उपलब्ध असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, परीक्षा होईपर्यंत हा कोर्स उपलब्ध असेल फक्त 555 मध्ये. फक्त तिथं तुम्हाला म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. व्हिडिओज, नोट्स अशा पद्धतीचं कोणतंही साहित्य मिळलं जाणार नाही. त्याच्यासाठी आपण 5च विषयाचे कोर्स सुरू केलेले आहेत, ते तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आता पुढे बघूयात आपण. बघा, MPSC अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता गट अ आणि गट ब या पदासाठीची जाहिरात क्रमांक 114 आणि 115 भविष्यात पुन्हा कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे आता आपण बघितलं असेल, मीही स्टेटसला ठेवलं होतं 5500 जागा प्राध्यापकांच्या, 2900 बाकीच्या नॉन टीचिंगच्या. पण आपण बघितलं तर 2023ची जाहिरात आहे. त्याचं कुठंतरी आता परीक्षा 2025मध्ये होत आहे. त्याचा निकालही 25मध्येच लागणार आहे, हे निश्चित खरं आहे. त्यामुळं 2-2, 3-3 वर्ष लागत असतील तर ती आता मंजुरी मिळालेले पदं ते कधी भरणार, कसे भरणार, त्याचे निकष काय असणार हे सांगणं खूपच अवघड आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि सांगता येत नाही की परीक्षा जागा वाढतील न वाढतील, पण जर जागा वाढणार असतील तर ते याच ज्यावेळेस परीक्षेची जी योजना आहे, परीक्षेचं जे टाईम टेबल जे डिक्लेअर केलं जाईल त्यावेळेसच म्हणजे जागा वाढणार असतील तर सांगितलं जाईल, नसतील वाढणार तरी देखील सांगितलं जाईल. त्यामुळं जागा वाढतील न वाढतील ते पुढचा प्रश्न आहे. त्या आपल्याला एकच जागा लागणार आहे, तर त्या एक जागासाठी तुम्ही प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात योग्य दिशा मिळत नाही आणि अभ्यासक्रम कधी येणार असे प्रश्न सतत विचारले जात असतात चॅटबॉक्समध्ये, व्हॉट्सअपवर. पण लक्षात घ्या, या परीक्षेसाठी सेट नेट परीक्षेचा पेपर 2 हाच मुख्य अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये किरकोळ बदल असू शकतात 10-20%. ज्या विषयाचा अभ्यासक्रम अद्याप जाहीर झाला नाही त्यांनी सेट नेट परीक्षेचा अभ्यासक्रम आधारभूत मानून अभ्यास करणं गरजेचं आहे, फक्त पेपर 2 तुमच्या विषयाचा. त्यानंतर आता बघा, अभ्यासाची प्रभावी त्रिसूत्री. कारण की आपण म्हणतोय
आपण बघा, देव आपल्याला संधी देऊन बघत असतो, पण त्या संधीचा आपण योग्य वेळी उपयोग केला तर आपण त्याच म्हणजे जीवनाचं कल्याण, तुमचं स्वतःचं आणि तुमच्या कुटुंबाचंही कल्याण होऊ शकतं. बघा, यामध्ये अभ्यासाची प्रभावी त्रिसूत्री, त्यामधलं पहिलं सूत्र आहे अद्ययावत आणि विश्वसनीय अभ्यास साहित्य. तुमच्या यशाचे सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे योग्य आणि अद्ययावत अभ्यास साहित्य होय. अभ्यासक्रमातील सर्व मुख्य आणि उपमुद्दे कव्हर करणारं विश्वसनीय संदर्भ ग्रंथ निवडणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे अभ्यास साहित्य परिपूर्ण आणि अचूक असेल तर तुम्ही परीक्षेच्या रणांगणात तुमच्या परिश्रमातून निश्चितच विजय खेचून आणू शकता. निवडलेले अभ्यासाचे 5 ते 10 वेळा पुनरावलोकन, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो, ते करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे ऑथेंटिक सोर्स असेल तर ते तुम्ही 100 वेळेस वाचा. 100 पुस्तकं एकाच संकल्पनेसाठी वाचण्यापेक्षा तुम्ही चांगलं ऑथेंटिक एकच बुक्स किंवा 1-2 नोट्सच तुम्ही त्याच 100 वेळेस, म्हणजे 100 वेळेस होणार नाही पण 10 वेळेस तरी तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं सूत्र आहे वेळेचं नियोजन आणि ऑनलाईन सराव. का बरं? कारण बघा, परीक्षेतील वेळेचे अचूक नियोजन करण्यासाठी आणि ऑनलाईन प्रश्न सोडवण्याचा सराव होण्यासाठी प्रश्नांचा ऑनलाईन सराव करणं अपेक्षित आहे. यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वातावरणाची सवय होईल आणि आत्मविश्वास वाढेल. कारण तुमची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, त्यामुळं आपण ऑनलाईनच सराव करणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. त्यामुळं, कारण की तुम्ही अभ्यास खूप केला, आपण उदाहरण घेऊ की एखाद्या विद्यार्थ्यानं खूप अभ्यास केला आहे पण परीक्षा 1 तासाची आहे, त्याला ते माऊस म्हणजे विंडो ओपन केल्यापासून, क्वेश्चन स्टार्ट केल्यापासून आत्मविश्वास नसतो, सोडवण्याचा सराव नसतो, त्यानंतरनं क्लिक केलं तर काय चुकीचं होईल का, अशा पद्धतीची मनामध्ये भीती असते, तंत्रज्ञान अवगत नसतं. याच्यामुळेही तुमचं प्लॅन, म्हणजे तुम्हाला 100 प्रश्न येतात, यामध्ये काही दुमत नाही आहे, पण तुम्ही त्या 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकत नसतात कारण तुम्हाला आत्मविश्वास त्या प्रश्न सोडवत असताना नसतो. त्यामुळं दुसरं सूत्र देखील वेळेचं नियोजन आणि ऑनलाईन सराव हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं पैलू असणार आहे. तिसरं त्रिसूत्रीमधलं शेवटचं सूत्र आहे अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मकता. विद्यार्थी मित्रांनो, काही नकारात्मक विचार करणारे तुम्हाला परीक्षा कधी होईल, यात वशिला चालतो असे बोलून निराश करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. केवळ सातत्यपूर्ण अभ्यासानंच तुम्ही तुमचे अपेक्षित ध्येय साध्य करू शकता. अन्यथा आपण बघतोय प्रायव्हेट महाविद्यालयामध्ये काय रेट चालू आहे ते सांगणं ऑथेंटिक होणार नाही आहे. तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करू शकता. त्यामुळं ही संधी खूप महत्त्वाची आहे. ह्या त्रिसूत्रीचा जर तुम्ही अंगीकार केला, 1ही रुपया न खर्च करता केवळ आपल्या बुद्धीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर तुम्ही MPSC अंतर्गत क्लास 1 म्हणजे सहाय्यक प्राध्यापक व क्लास 2 अधिव्याख्याता पद मिळवू शकता. यासाठी सातत्य, योग्य आणि अचूक मार्गदर्शन आणि परीक्षेसारखा सराव, म्हणजे परीक्षा ज्या पद्धतीनं होणार आहे त्या पद्धतीनं सराव, ही त्रिसूत्री यांचा अंगीकार करणं आवश्यक आहे. ही संधी पुन्हा मिळेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे आताच अभ्यासाला लागा, आपले स्वप्न साकार करा. म्हणजेच आपलं जे काही स्वप्न आहे, आपण बघितलेलं आहे, खरंच ते स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्याला एकच जागा लागणार आहे. त्यामुळे एक जागेसाठी काय, कुणाला किती जागा आहेत याचा विचार न करता प्रामाणिकपणे आपलं कर्म करा, म्हणजे अभ्यास. बघा, परीक्षा कधी होईल तर ऑक्टोबरमध्ये परीक्षा होईल, हे आयोगही तुम्हाला लवकरात लवकर कळवेल, म्हणजे ऑथेंटिक पद्धतीनं. आता जे आपण यापूर्वीच्या सरळ सेवा ज्या झाल्यात त्याच्यानुसार अभ्यासक्रम आल्यानंतरनं काही विषयाच्या काही तांत्रिक बाबी असतील, काही मतभेद असतील, त्यामुळे लांबलेले आहेत, पण 3 महिन्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे. परीक्षेचे माध्यम काय असेल? बघा, इंग्रजी, मराठी विषयानुसार वेगवेगळे आहे. बघा, तुम्हाला जे सिलेबस अभ्यासक्रम आला तिथं मेन्शन केलेलं आहे. परीक्षेचा प्रश्न विचारण्याची माध्यम इंग्रजी, जसं सायकोलॉजीला इंग्रजी, फक्त इंग्रजीच आहे, आणि आपण इतिहास विषयाला बघितलं तर इंग्रजी पण आहे, मराठी पण आहे. त्यामुळं तुम्हाला जे ऑनलाईन परीक्षा होईल आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातील तर ते विषयानुसार वेगवेगळे आहेत. प्रत्येकच विषयाला मराठी आणि इंग्रजीमध्ये माध्यमातून प्रश्न उपलब्ध नाहीत. त्यामुळं हेही जसं तुम्ही इंग्रजीमधूनच प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे, परत तुम्ही नाहीतर तिथं भाषेमुळं तुम्ही मागं राहू शकता. त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम जो आलेला आहे त्यामध्ये माध्यम कोणतं हे समजून घ्या. त्यानंतर परीक्षा कोणत्या पद्धतीनं असेल तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनंच असणार आहे. आयोगानं आता सरळ सेवा ऑनलाईन पद्धतीनं ऑथेंटिक स्वरूपामध्ये घेतल्या जात आहेत.
ऑनलाईन 1 तासाचा वेळ असेल, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. जर तुमचे 4 प्रश्न बरोबर चुकले तर तुम्ही बरोबर आलेल्या 1 प्रश्नांचे मार्क वजा होतील. म्हणजे 1 प्रश्नाला किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. आणि 4 प्रश्नाचे तुमचे 4 प्रश्न चुकले म्हणजे तुमचे 2 मार्क वजा झाले. समजलं? अशा पद्धतीनं एकंदरीत ही सर्व परीक्षा आहे. 4 प्रश्न म्हणजे तुम्हाला 8 मार्कासाठी होते ते प्रश्न. याचे मार्क होते 8, बरोबर आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न चुकले, त्यामुळं 8 मार्क न मिळाले, त्यामुळे तुमचे बरोबर आलेल्या प्रश्नाचे 2 मार्क कमी झाले. म्हणजे तुम्हाला तोटा किती झाला? 10 मार्काचा तोटा झाला. 4 प्रश्न तुम्ही चुकीचे सोडल्यामुळं. यामुळं ह्या सर्व बाबी तुम्हाला इथं विचारात घेणं अपेक्षित आहे. प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. अभिनय तो कभी नाही, हीच संधी शेवटची आहे. बघा, पुढच्या वेळेसची कधी जाहिरात येईल? मला अनेक विद्यार्थी विचारतात, सर आता 5,500 ह्याची कधी जाहिरात येईल, काय येईल, ती भरती प्रक्रिया आहे. बघा, आपण बघितलं असेल विद्यापीठ स्तरावरची भरती प्रक्रिया, पुणे विद्यापीठाची, त्यानंतरनं बामो विद्यापीठाची, कोल्हापूर विद्यापीठाची. एकदा जाहिरात आली, फॉर्म भरले, त्यानंतर ती जाहिरात कॅन्सल झाली, परत जाहिरात आली, फॉर्म भरले, ते इंटरव्ह्यू काय लागणार, कधी लागणार, तिथं काय होणार, काय नाही, हे आपल्याला सर्व अंधकारमय आहे. त्यामुळे इथंच तुम्हाला कुठंतरी म्हणजे स्वतःच्या हिमतीवर, अभ्यासावर कुठंतरी तुम्हाला एक आशाचा किरण MPSCच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता आणि त्या किरणाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेतून परावर्तित करू शकता. त्यामुळं अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील, म्हणजे आपण 5 विषयाचे क्लास सुरू केलेले आहेत मागच्या 1.5 महिन्यापासून. मराठी विषय असेल, त्यानंतर हिंदी, त्यानंतर इंग्रजी विषय, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, या 5 विषयाचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. तर तुम्ही कोर्स ॲपवर ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून किंवा 9689047738 या क्रमांकाला संपर्क करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. आणि सर्व विषयासाठी जो मार्गदर्शक कोर्स आहे, फक्त तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन, तुमच्या शंका असतील तुम्ही कॉल करू शकता. त्या डिस्कशन सेशन प्रत्येक रविवारी मिळणार आहे. ते मार्गदर्शन सेशन आहे, त्याची फक्त ₹555 फीस आहे. ॲपवरून कोर्स परचेस करू शकता. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयाची फीस आहे ₹4000. पूर्ण कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स, सर्व घटकांचे व्हिडिओज, रेकॉर्डेड लाईव्ह आणि सर्व घटकांच्या 10 कमीत कमी तुम्हाला ऑनलाईन सराव टेस्ट ॲपवरून मिळतील. त्यानंतर प्रत्येक रविवारी डिस्कशन सेशन मिळेल. अशा पद्धतीचा कोर्स तुम्हाला परीक्षा होईपर्यंत असेल. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा कोर्स फक्त ₹3000 कारण त्याचं आहे की रेकॉर्डेड व्हिडिओ जास्त आहेत आणि सिलेबसही भाषेच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यामुळं आपण हा कोर्स ₹3000 ठेवलेला आहे ॲपवरून. त्यामध्ये देखील तुम्हाला 10 टेस्ट सिरीज मिळतील, 10 घटकांचे नोट्स मिळतील आणि 10 घटकांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा किंवा 9689047738 या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. बघा, कारण की आपण क्लास घेतो आहे 5च विषयाचे, कारण की आपल्याला जेवढं शक्य होईल चांगलं आणि गुणवत्तायुक्त मटेरियल देणं, त्यामुळे आपण 5च विषयाचे सुरू केलेत. अनेक विषयाची डिमांड आहे, पण आपल्याकडं ते सर्व प्राध्यापक, त्यानंतर ऑथेंटिक सोर्स उपलब्ध नसल्यामुळं आपण म्हणजे कोर्सेस म्हणजे पूर्ण मार्गदर्शन कोर्स नाही आहे, फक्त मार्गदर्शनाचाच कोर्स आहे. अभ्यास कसा करावा, सिलेबस काय आहे, तुम्हाला मराठीमधून दिला जाईल तो सिलेबस तुमच्या विषयाचा, त्यानंतर संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे इथपर्यंत आपण मार्गदर्शन त्या कोर्समार्फत करणार आहोत. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. परत एकदा अभ्यासासाठी आणि आपण पाहिलेल्या स्वप्न साकार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अभिनय तो कभी नाही. धन्यवाद.